अपेक्षांचं बजेट या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ बुधाजीराव मुळीकजी, अर्थतज्ञ चंद्रशेखर नेनेजी, डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत आरोग्य विश्लेषक, त्यानंतर प्रदीप पेशकार आहेत भाजपचे नेते आणि अच्युत गोडबोले जे आहेत अर्थतज्ञ। सुरुवात आपण कृषी क्षेत्रापासून खऱ्या अर्थाने आता करूयात। बुधाजीराव मुळीकजी यापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं की यंदा अर्थव्यवस्था जी आहे ती सांभाळण्याचं काम हे कृषी क्षेत्राने केल्याचं देखील आर्थिक पाहणी अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं होतं आणि त्या दृष्टीने त्याला प्राधान्य देऊन किती प्रकारचं प्रावधान या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे, या अर्थसंकल्पात करण्यात आलेलं आहे। आपण समाधानी आहात का आणि किती मार्क्स देणार आहात? पहिलं मी समाधानी अजिबात नाहीये। बरं, कारण असं आहे की शेतकऱ्यांनी जगवले बरोबर आहे, कारण नाहीतर यांना खायला काय होतं कोरोना काळामध्ये। अरे सगळीकडे तुमचं लॉकडाऊन होतं, ते लॉक ओपन फक्त शेतातच होतं ना त्यांच्या, म्हणजे सगळ्यात कमी पेशंट खेड्यातच होते ना। आणि त्यावेळी ज्यावेळी त्यांनी बंद केला 22 मार्चला म्हणजे 20 साली, त्यावेळी त्याचं दूध, त्याची अंडी, त्याचा भाजीपाला हा शहरावरती येऊन खराब झाला ना बिचारांचा। कोंबड्यांना माहीत नव्हतं की आता अंडी देऊ नये म्हणून आपण, गाईला माहीत नव्हतं व्यायचं नाही आपण, आणि भाजीला माहीत नव्हतं आता गरज नाही आपली। अहो इतकं नुकसान झालं की अमेरिकेमध्ये 1.5 लाख कोटी दिले त्या ट्रम्पने त्यावेळी लोकांना। हे तुम्हाला का सांगतोय मी, त्यातनं शेतकरी थोडा सावरला सुरू झाल्यानंतर तेवढ्यात प्रचंड पाऊस अवेळी, शेत 3 फूट तुटलं ना खाली। तुम्ही जालन्याला जा आणि कुठेही जा, तुम्ही कुठे गेला तरी तुम्हाला कोकणापासून हाच परिस्थिती दिसेल। मग आता या दृष्टीनं बघायचं झालं तर काय घोषणा दिसत आहेत तुम्हाला? एक दिसते की हमीभाव 1.5 उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा उद्दिष्ट आहे। मग उद्दिष्ट आहे मग कायदा करून टाका ना। आत्ता हमीभाव जर काय 50 रुपये असला तुरीला तर तुला 75 रुपये मिळेल म्हणून कायदा करा ना, आणि त्याप्रमाणे तरतूद करा ना। ज्यावेळी तुम्ही म्हणता की गव्हाला 75,000 कोटी रुपये आम्ही बाजूला काढलेत खरेदीला, तसं काय विशेष नाही, MSP हा कायदा नाही बरं का, फार थोड्या लोकांना माहिती आहे। ही सहीची मेकॅनिझम आहे आणि सगळ्या भारताचा MSP एक असतो त्या पिकाचा, आणि पंजाबचा आणि इथला उत्पादन खर्च फार फरक आहे तुमच्या माहिती करता। बरं, ते का तुम्हाला सांगितलं मी की दिलं म्हणून काय सांगितलं तुम्ही, तर आम्ही 1.5 उद्दिष्ट ठेवलं। दुसरं तुम्ही सांगितलं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की लाख कोटीला शेतकरी पाण्यात गेला अगोदर त्या कोरोनाच्या काळामध्ये, कारण नसताना शहरं बंद झाली, त्याला कारण नसताना बरं का, त्याला गावात सुद्धा जायची अडचण झाली बिचाराला। नंतर एक असं केलं तुम्ही सांगितलं ऑनलाईन कृषी बाजारपेठ करा। आता ऑनलाईन कृषी बाजारपेठ करणं काय कम्प्युटर युगात अडचण आहे, गोडबरेच्या माहीत नाही तिथं, त्याला काय अडचण आहे? एक दुसरं सांगितलं त्यांनी की पीक विमा योजनाच्या काही बटाटा आणि कांद्याला काही बटाटा ते टोमॅटोला होत्या त्या सर्व नाशवंतांना होती, हे एक त्यांचं वाक्य सांगतो तुम्हाला। दुसरं सांगतो की समुद्राची जैविक विविधता जी आहे त्यावर संशोधनासाठी त्यांनी 4,000 कोटी दिलेत। त्याच्यानंतर त्याने असं केलेलं आहे की ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हा मार्केट कमिटीला वापरता येईल असं सांगितलं त्यांनी, आणि कोस्टल एरियाला माशाला त्यांनी केलेलं आहे, आणि लघु सिंचन 5,000 कोटी त्यांनी दिलेलं आहे, आणि 10,000 कोटी नाबार्डला त्यांनी दिलेलं आहे लघु सिंचनाकरता पैसे देण्याकरता। बस आता तुम्ही सांगा, आणि 16,500 कोटी त्यांनी कर्ज सांगितलंय, ते कर्ज बरं का। अरे कर्जात शेतकऱ्याचा उत्पादन खर्चच नुसता हा 40 ते 50 लाख कोटीचा आहे। बर, मग त्यांनीच बघावं ना त्याचं। हा मग त्यात जर तुम्ही 16,50,000 देणार असला तर तो दुसऱ्या खाजगीच्या खात्यात अडकणारच ना। माझं काय म्हणणं आहे की शेतीला तुम्ही काही देऊ नका, काय घेऊ नका ना, आमचं जे काय करायचं कायद्यानं करा ना, आणि जगायचं ठरवा मग कशाने जगताय तुम्ही, तो भाग आहे ना। शेतकरी जगणार नक्कीच, कारण या कोरोनामध्ये तोच जगला, बाकीची अडचण होती त्याला काय अडचण होती। बरं, नक्कीच भाजपकडून प्रतिक्रिया घेणं मला यावेळेला योग्य वाटतंय। प्रदीप पेशकारजी थेटपणे आरोप होत आहेत की एका बाजूला अस्मानी संकट होतं आणि सुलतानी संकट तुमच्यामुळे आलंय शेतकऱ्यांवर। प्रामुख्याने मुळीकांची मनस्थिती आणि आत्ताची स्थिती ही मी समजू शकतो, परंतु असं आहे की असं म्हणून चालणार नाही।
अनेक जण आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहोत आणि अनेक राज्यकर्ते सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहेत, म्हणजे आमच्याकडून काही घेऊ नका असं म्हणणं म्हणजे हे कुठलं लक्षण आहे हा शब्द वापरणं मला योग्य वाटत नाही. बरं. परंतु असं दुही निर्माण करणे समाजामध्ये अशा प्रकारची प्रतिक्रिया असू नये. मला वाटतं इतकं मोठं बजेट निर्मला सीतारामनजींनी दिलेलं आहे ते म्हणजे असं आहे की आता आपण जर प्रोसेसिंगसाठीचा जर त्यामधला आउटले पाहिला हां. तर फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1,00,000 कोटी रुपये पूर्वी पण दिले होते, त्यात आता वाढ केलेली आहे. फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर जर झालं तर आपल्याला त्याचं प्रोसेसिंग करून शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकता येणार आहे. त्याचबरोबर हे MSPचा जो विषय आहे तो तर आहेच आहे. आत्तापर्यंत किती वेळा आपण मागच्या 4 महिन्यात 5 महिन्यात बघितलं असेल तर MSP वाढीचं सतत आपलं सत्र सुरू आहे. त्यामुळे MSPचा कायदा करा. MSP मिळतेच आहे तर कायदा करण्याचा आणखीन काय विशेष मला काही कळत नाही. आणि हे कसं आहे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरची प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं. बरं, नक्कीच मुळीक यांच्या प्रतिक्रियेशी आपण सहमत नाही आहात. अच्युत गोडबोलेजी यांच्याकडे आपण यावेळेला जाऊयात. अर्थतज्ञ आहेत अच्युतजी. स्वागत आपल्या या चर्चेमध्ये. अच्युत गोडबोलेजी, आपण ऐकलं असेल भाजपला नेमकं काय म्हणायचं आणि मुळीकजींना नेमकं काय म्हणायचं आहे. मात्र एका बाजूला कृषी आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. विधेयकाला होत असलेला जो आहे तो विरोध आपण पाहतोय आणि त्याचं लोण हे संपूर्ण भारतभर पसरत चाललेलं देखील दिसतंय. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कोरोनाच्या संकट काळासोबतच दुसरीकडे कृषी विधेयकावरून सुरू असलेलं रणकंदन याचं देखील सावट यंदाच्या या अर्थसंकल्पावरती होतं. आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना तो योग्य नसल्याचं वाटतंय. जसं मुळीकजींनी प्रतिक्रिया दिलेली आहे, भाजपचं या ठिकाणी म्हणणं आहे की योग्य रीतीनं आणि शेतकऱ्यांना हवं तशाच प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. अच्युत गोडबोलेजी, आपण किती समाधानी आहात आणि यावेळच्या अर्थसंकल्पाला तुम्ही किती मार्क्स देतात? मार्क वगैरे आपण बघूया. त्याच्या अगोदर शेतीमधले आपण काय प्रश्न आहे समजून घेऊया. काय आहे की आपल्याला सारखं रोज सांगण्यात येते की आम्ही MSP दिली. म्हणजे त्याचा तुम्ही जर का थोडा इतिहास बघितला तर 2014 साली स्वामीनाथन कमिशन प्रमाणे आम्ही MSP देऊ असं प्रॉमिस देऊन बीजेपी राज्यावर सत्तेत आलं होतं. 2015 साली त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्हाला हे देणं शक्य नाही म्हणून. 2000 त्याच्या पुढच्या वर्षी नंतर मग अरुण जेटलीने सांगितलं की आम्ही ऑलरेडी दिलेलाच आहे म्हणून. आणि हा जो सगळा खेळ चाललेला आहे म्हणजे तो कशावर दिला सांगतो, त्यात गोंधळ कुठे सांगतो. त्याच्याच सध्या अण्णांचं जे काही आणि जे मतभेद झाले शेवटी ते उपोषण मागे घेतलं. त्यात MSPच्या डेफिनेशन वरती प्रश्न आहे. MSP मध्ये A2 नंतर A2+FL आणि C2 असे भाग आहेत. A2 म्हणजे फर्टिलायझर, बियाणं वगैरे असं सगळा खर्च. FL म्हणजे फॅमिली लेबर ते तयार केलं की FL होतो. आणि जमिनीचं भाडं वगैरे सगळं गेलं की C2 होतं. आता स्वामीनाथन कमिशन मध्ये C2+50% असं म्हटलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये हा जो खर्च आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा येतो. हा आणखीन एक कॉम्प्लिकेटेड भाग आहे. पण C2+50% द्यायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आतापर्यंत जे दिलेले आहेत ते A2+50% दिलेले आहेत. आणि आपल्यावर सारखं रोज एक मारा होतोय की आम्ही दिलंय म्हणून. तर मला स्वतःलाच वाटतं तर का की ढोबळ मनाने सांगायचं तर शेती आता जे संघर्ष चालू आहे त्या दृष्टीने की APMC किंवा MSP हे पूर्वीचं जे स्ट्रक्चर आहे ते सगळ्यात चांगलं आहे असं मला मुळीच वाटत नाही. कारण MSP मुळे फक्त MSP दिली ती पण फक्त तांदूळ गव्हाला दिली तर त्यामुळे उलट पंजाबमध्ये लोकांनी भरमसाठ उत्पादन केलं, तर बरीच खतं वापरली, जमिनीचं खूप नुकसान झालं, पर्यावरणाचं नुकसान झालं, स्टबल बर्निंग झालं. आणि हे शेतीला पर्यावरणाला योग्य नाही असं माझं मत. त्यांना या धान्यापासून इतर धान्याकडे आपल्याला आकर्षित करण्याकरता काहीतरी आम्हाला अपेक्षित होतं या बजेटमध्ये की त्यांना इतर धान्य कसं पिकवावं त्याच्याकरता काय इन्सेंटिव्ह आहे इतर धान्याकरता. हे जर का केलं तर आपलं पर्यावरणाचंही रक्षण होईल. आणि APMC मध्ये खूप दोष आहेत, त्यात बऱ्याच लेव्हल्स आहेत, त्यामध्ये करप्शन आहे. ही गोष्ट मला पूर्ण मान्य आहे. पण APMC पूर्ण नष्ट करावेत का आता मुळीच नाही. म्हणजे जसं छप्पर गळकाय म्हणून छप्परच काढून टाकावं, म्हणजे पाऊस धो पडेल ना, छप्पर दुरुस्त करा. तर मला असं वाटतं की APMC सारख्या मंडी गोडबोले सर, माफ करा मला तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे. ब्रेक नंतर आपण पाहत आहात अपेक्षांचं बजेट लोकशाही न्यूज चॅनलवर. आणि मगाशी आपण पाहिलं की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये देशवासियांना काय काय दिलेलं आहे त्याची माहिती ते देत होते. पुन्हा एकदा आपण जे आहेत ते चर्चेकडे यावेळेला वळणार आहोत.
बुधाजीराव मुळीक जी आपल्यासोबत जोडले गेलेले होते. धन्यवाद, आपण आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. आणि त्यानंतर आता डॉक्टर अविनाश भोंडवे आरोग्य विश्लेषक आपल्यासोबत आहेतच. त्याचबरोबर प्रदीप पेशकार आहेत, नेते भाजपचे. अच्युत गोडबोले जी अर्थतज्ञ देखील आपल्यासोबत आहेत आणि चंद्रशेखर नेने सर देखील या चर्चेमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, आरोग्यविषयक चर्चा करण्यासाठी मी आपल्याकडे येणार आहेच, मात्र अच्युत गोडबोले सर, मगाशी मी तुम्हाला थांबवलेलं होतं कारण आपण कृषी क्षेत्राविषयी या संदर्भातली चर्चा करत होतो. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतोय. 2 मिनिटं बोलतो, मग आपण थांबूया. नक्कीच. कारण मला असं वाटतं की पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये नक्कीच काहीतरी दोष होते आणि आहेत, ते काढायला पाहिजे. म्हणजे मलाही शेतकरी जे म्हणतायत की आम्हाला फक्त कायदे रद्द करा आणि MSP कायद्यात द्या, आम्ही परत जातो, तर त्यांनी असं म्हणायला पाहिजे की पूर्वीच्या याच्यात सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे, असं म्हणायला पाहिजे. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बघितलं तर खरं म्हणजे मंडी चिकार वाढायला पाहिजे. त्यात महाराष्ट्रामध्ये ऍव्हरेज मंडीचं जे अंतर आहे शेतीपासून 28 किलोमीटर आहे. मंडीकडे कोण जाणार? आणि म्हणून सगळे सावकार वगैरे फार्म गेट वर येऊन सगळे माल खरेदी करतात प्रचंड कमी भावाने. आणि त्यामुळे मंडीची संख्या वाढवणं, ते ऍक्सेसिबल करणं, APMC मधले दोष घालवणं, आणि शेवटला मुद्दा की यामध्ये ई मंडी इमान जसं आहे तसं होणं, स्मार्टफोन शेतकऱ्यांकडे देणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांना त्याच्यावर ऑप्शन करता येणं, कोल्ड चेनचे संबंध, लॉजिस्टिक्स उभं करणं, म्हणजे पेरिशेबल गुड्स त्यात ठेवता येतील. हे सगळं झाल्यानंतर आपण म्हणणं ठीक आहे की कोणी कुठेही विकू शकतो. उगाच आपल्याला 9 वाजता उठायचं म्हणायचं आता कोणी कुठेही माल विकू शकतं, ह्याला काय अर्थ नाहीये. तर मला असं वाटतं की या दोघांच्या मध्ये काहीतरी जो रस्ता आहे, आणि हा जर का नीट विचार करून अनेक अर्थतज्ञ, शेतीतज्ञ आणि अपोजिशन पार्टी सगळ्यांना मिळून विचारात घेऊन जर का केला असता तर खूप फायदा झाला असता असं मला वाटतं शेतीच्या बाबतीत. एक दोन फक्त मुद्दे म्हणून थांबून मी बोलून थांबतो. एक म्हणजे 1-2 चांगले मुद्दे बजेटमध्ये जे ते मी सांगतो फक्त. एक म्हणजे मिनिमम वेज याच्यामध्ये दिलेले आहे, त्याचा उल्लेख फार करत नाहीत लोक. मिनिमम वेज जे दिलेलं आहे ते माझ्यामध्ये खूप चांगलं, सोशल सिक्युरिटी त्यामुळे मिळणार, फक्त ते एक्झिक्यूट झालं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे हेल्थवरती पैसा खर्च केलेला आहे. फक्त हेल्थ हा स्टेटचा पण सब्जेक्ट असतो आणि सध्या राज्यांकडे पैसे नाहीये, पण हेल्थवरती पैसा जास्त खर्च केलेला असले त्यातले 35,000 कोटी कोविडवरती झालेले आहेत आणि उरलेले 64,000 हे जास्त ऍडिशनल आहेत. त्यामुळे एकंदर 2.23 लाख करोड जरी झाले असले तर आपलं जर का बजेट, आपलं GDP लक्षात घेता 134 लाख कोटी, तर तो 2.5% काही होत नाही अजूनही. माझ्यामध्ये अजूनही चिकार करण्याची गरज आहे. खरं म्हणजे 5% करायला पाहिजे असं WHO सांगितलेलं आहे. आणि प्रायमरी हेल्थ सेंटर्स जे आहेत तिथे नर्सेस नाही, डॉक्टर्स नाहीत, ICUs नाहीत, इक्विपमेंट नाही. हे जर का आपलं स्ट्रक्चर चांगलं असतं तर आपण कोविडला जास्त चांगल्या तऱ्हेने खरं म्हणजे टक्कर दिली असती. नक्कीच. अच्युत सर, ज्या प्रकारे आपण म्हणताय की कृषी क्षेत्रामध्ये सुवर्ण मध्य साधणं हे अत्यंत गरजेचं होतं, कारण ज्या प्रकारे सरकार दावे करत आहे किंवा कृषी क्षेत्राला असलेल्या अपेक्षा यातला सुवर्ण मध्य जर त्या ठिकाणी केला गेला तर निश्चितच त्या क्षेत्राला फायदा होताना दिसून येईल. आरोग्य क्षेत्राविषयी आपण या क्षणाला बोलता आहात आणि आरोग्यविषयक जाणून घेण्यासाठी आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे यावेळेला आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अविनाशजी, सातत्यानं चर्चा होती ती म्हणजे आरोग्य क्षेत्रासाठी नेमक्या कुठल्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या. कृषी क्षेत्रानं जरी यावेळेला संपूर्णपणे सांभाळ करून घेतला असेल तर आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण कोरोनाच्या संकट काळामध्ये कोरोना योद्धे म्हणून आरोग्य सेवकच समोर आलेले होते. म्हणजे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील किंवा मग सफाई कर्मचारी असतील, सगळेच जण या ठिकाणी होते. मात्र आर्थिक सर्वेक्षण अहवालातला एक मुद्दा मला आवर्जून आपल्याला विचारावा असं वाटतो की जो डेथ रेट होता तो वाढण्यामागं मुख्य कारण म्हणजे आरोग्य व्यवस्थेत असलेल्या सुविधा हे कारण नसून त्याचा जो दर्जा आहे तो राखला गेला नाही आणि त्यामुळे सर्वाधिक मृत्यू दर जो आहे तो भारतामध्ये असल्याचं बोललं गेलेलं होतं. त्यामुळे आरोग्य क्षेत्रासाठी हे बजेट कशा प्रकारचं आहे असं आपल्याला वाटतं? किती मार्क्स तुम्ही देणार आहात? सर्वात प्रथम तुम्ही ही चर्चा सुरू केलीत आणि आता जो मुद्दा मांडलात हा खरोखर योग्य मुद्दा आहे की भारतामध्ये जो मृत्यूदर होता हा इथल्या आरोग्य सेवांच्या अभावांबरोबरच आरोग्य सेवेचा दर्जा थोडा कमी पडत होता, त्यामुळे होता. आणि हा दर्जा जो होता हा डॉक्टरांकडून नव्हता तर सर्वसाधारणपणे सरकारी क्षेत्रामध्ये जे इस्पितळांचा दर्जा आहे त्यामुळे होता. आजच्या या बजेटमध्ये आपण जर विचार केला तर एक मुख्य गोष्ट लक्षात येईल की आज असं वारंवार सांगितलं जात आहे की 137% ह्या वर्षीचं बजेट वाढवलेलं आहे आरोग्य क्षेत्रासाठी. एक लक्षात घ्या, मागच्या वर्षीपर्यंत 94,000 कोटी जे बजेट होतं
हे आज 2,23,846 कोटी रुपये केलेलं आहे आणि हा 137 कोटींचा फरक किंवा वाढ आहे, 137% वाढ आहे. पण ही जे 94,000 कोटी किंवा 1 ते 1.15% GDPच्या देणं हे गेले 73 वर्षाची परंपरा होती. गेल्या 73 वर्षात भारत कुठल्याही पक्षाने, कुठल्याही भारत सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली गेली नाही आणि त्यामुळं निग्लेक्टेड राहिलेली, दुर्लक्षित राहिलेली जी आपली आरोग्य व्यवस्था आहे ही या कोरोनाच्या काळामध्ये हा सगळा प्रश्न ऐरणीवर आला. आणि या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ह्या बजेटमध्ये माननीय पंतप्रधानांनी आता सांगितलं की हे आमचं आत्मनिर्भर बजेट आहे. माननीय निर्मला सीतारामन यांनी हे बजेट करताना याच्यामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे. पण मला खेदाने असं म्हणावं लागेल की इच्छा आहे पण शब्द आणि कृती यांच्यामध्ये खूप फरक आहे. आपण एक पाहूया की हे जे बजेट आता साधारणपणे वाढवलेलं आहे हे 2.5% जातं GDPच्या. ते प्रत्यक्षात 5% पाहिजे होतं. याचं कारण असं आहे की हा संपूर्ण गेल्या 73 वर्षाचा बॅकलॉग आहे. दुसरी गोष्ट अशी की जर आपण 2.5% जर दिलेलं असेल तर किमान येत्या पुढील 3 वर्षात आपण या पद्धतीने वाढवणार आहोत याबद्दलचा त्याच्यामध्ये उल्लेख हवा होता की जो यामध्ये नाही आहे. आणि तिसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला आत्ताचं जे बजेट अलोकेशन आहे हे कमी पडत असेल तर ज्या पद्धतीने इतर क्षेत्रामध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियान यासाठी 0.25% जो सेस लावला होता अशा पद्धतीचा एखादा आरोग्य सेस लावला असता तर तो भारतीय लोकांनी, करदात्यांनी आनंदाने भरला असता किंवा या पद्धतीचे आरोग्याचे बॉन्ड्स काढले असते तर कुठल्याही प्रकारे भांडवली किंवा जे काही जमा आहे ती मिळवण्यासाठी थोडे प्रयत्न अजून करायला पाहिजे होते. ते दूरदर्शी ठरले असते आणि येत्या 3 किंवा 5 वर्षातला आउटले आपल्याला काढायला पाहिजे होता. दुसरा मुद्दा जो आहे तो आरोग्य सेवांच्या बाबतीत केलेल्या तरतुदींचा. आज आपल्याला कल्पना असेलच की भारताची किंवा कुठल्याही जगातली जी सेवा असते ही 3 स्तरांवर केली जाते. एक म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा प्राथमिक सेवा, दुसरी म्हणजे सेकंडरी सेवा आणि तिसरी म्हणजे टर्शरी सेवा. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 17,000ची भर टाकणार हे जाहीर केलं ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. परंतु आता सद्यस्थितीत जी आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. एखादा खेडेगावातली व्यक्ती ज्या वेळेला त्या प्रायमरी हेल्थ सेंटरला जाते त्यावेळेला तिथं त्याला उपचार मिळत नाही. तिथं अनेकदा औषधं नसतात, लसी नसतात किंवा प्राथमिक काही आजार असतील तर त्यासाठी त्याला पुढं तालुक्याच्या गावी किंवा जिल्ह्याच्या गावीच जावं लागतं. ही परिस्थिती बदलायला हवी होती. ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आतली सर्व तरतूद कित्येक ठिकाणी आज तिथे बाळंतपणा होतात पण त्याची सोयही नीट नसते. तिथे पाण्याची सोय नसते. तिथे इतर जे आपले प्रायमरी सुविधा आहेत त्यांचीही सोय नसते. दुसरी गोष्ट डिस्ट्रिक्ट लेवलच्या हॉस्पिटल्समध्ये आज कोरोनाच्या ह्याच्यामध्ये गेल्या वर्षभरात एक आपल्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रात सुद्धा की मार्चमध्ये सुरू झालेली 7 एप्रिलमध्ये ही सर्व सरकारी रुग्णालयांची संख्या, त्यांच्या खाटांची संख्या कमी पडली. ह्या रुग्णांसाठी ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला 50 कोटी भारताच्या आसपास लोकसंख्या होती. आज 130 कोटीच्या पुढे गेलेली आहे. एवढ्या 2.5 पटींनी लोकसंख्या वाढूनही भारतातल्या आपल्या ज्या शासकीय रुग्णालयं आहेत, सरकारी रुग्णालय आहेत त्यांच्यामधली खाटांची संख्या तेवढ्या प्रमाणात वाढली नाही. त्या दृष्टीने आणि डॉक्टर अविनाश या संदर्भामध्ये प्रदीप पेशकारजी मी आपल्याकडे तर येणार आहे, मात्र डॉक्टर अविनाश भोंडवेजी मगाशी तुम्ही म्हणत होतात की जी असलेली सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये रुग्णांची संख्या जास्त किंवा लोकसंख्या जास्त आणि त्या प्रमाणामध्ये डॉक्टर्स असतील किंवा आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या ही कमी असल्याचं देखील आपण यापूर्वी पाहिलेलं होतं. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आपल्याला काय वाटतं, म्हणजे कुठल्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था देताना त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी योग्य रीतीने प्रशिक्षित असणं हे अत्यंत आवश्यक आहे. भंडाऱ्यातला प्रकार असेल किंवा यवतमाळ मधला प्रकार असेल, लोकांच्या जीवाशी खेळून चालणार नाही आपल्याला. डॉक्टर आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ही जी आता आपण यवतमाळची घटना विशद केली याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे की हे जे डोस देणं असतं, आता काल हा पल्स पोलिओचा राष्ट्रीय दिवस होता आणि हे जे आहे याचं पूर्ण प्रशिक्षण झालेलं असतं आणि आरोग्य सेवक हा डोस देत असतात. आणि साधी गोष्ट आहे की पोलिओचा जी वायल असते ते आपण डोस देतो ते अगदी छोटी वायल असते आणि तोंडाने द्यायची असतात. सॅनिटायझरच्या बाटल्या इतक्या छोट्या कधीच नसतात. त्याच्यामुळे कसं गेलं हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि यामध्ये सरळ सरळ आपल्याला दिसतंय की त्या सेवकाचं किंवा सेविकेचं प्रशिक्षण योग्य झालं नाही किंवा तिला चुकीची माहिती दिली गेली.
आणि ही खरोखरच दुर्दैवी घटना आहे. नक्कीच. आपण नेमका याच मुद्द्यावर मागाशी होतो की प्रायमरी हेल्थ सेंटर जी आहेत भारतातली ही जास्ती सक्षम, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीची सेवा जी आहे ही जास्ती चांगली व्हायला पाहिजे. बरं, नक्कीच हे कधी होणार आहे? भाजप नेते प्रदीप पेशकार आपल्यासोबत आहेत. प्रदीपजी, कधी हे सगळे बदल आपल्याला पाहायला मिळतील? राज्यातच नव्हे तर देशभरात अशा घटना अनेक वेळेला होताना दिसतात आणि आपण फक्त यावरती चर्चा करतो. प्रत्यक्ष कृती कधी? खरं तर यामध्ये आत्ता आपण आरोग्य क्षेत्रात एवढ्या चांगल्या योजना आणि एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा निर्णय आत्ता निर्मला सीतारामनजी मॅडमनी घेतलेला आहे. परंतु धक्कादायक बातमी भंडाऱ्याची आपण आत्ता विसरणं शक्य नाही आहे, परंतु एक महिना लोटतोय तोच ही एक धक्कादायक बातमी आत्ता समोर येऊन ठेपलेली आहे. म्हणजे दो बूंद जिंदगी के असं म्हणून जो विषय सुरू झालेला पोलिओचा, त्याचं उच्चाटन करता करता दो बूंद निष्काळजीपणाचे असा प्रकार झालेला आहे. मला वाटतं आरोग्यमंत्र्यांनी अतिशय कडक कारवाई तातडीने केली पाहिजे, अन्यथा अशा घटना जर परत घडतील तर आरोग्यमंत्र्याचाच राजीनामा मागण्याची वेळ पडेल. 24 तास झाले तरीही अजून कुणावर कारवाई नाही आणि आत्ता वडेट्टीवार मंत्री महोदय म्हणतात की अजून 2 दिवसांनी कारवाई करू. म्हणजे हे चाललंय काय? म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. हा असंवेदनशीलतेचा कळस आहे. त्यामुळे मला वाटतं की ठाकरे सरकारने यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळू नका, हे शाप तुम्हाला फार महागात पडतील. नक्कीच शाप महागात पडतील, आपण असे यावेळेला म्हणतात. पुन्हा एकदा आपण अर्थविषयक चर्चा जी आहे त्याकडे वळणार आहोत आणि चंद्रशेखर नेने सर, मी आपल्याकडे येतो. मगासपासून जी चर्चा सुरू आहे, कृषी क्षेत्र झालं, आरोग्य क्षेत्र झालं, उद्योजक झाले, सगळ्यांशी बोलून झाल्यानंतर एक प्रश्न महत्त्वाचा मला तुम्हाला विचारावासा वाटतो आणि तो म्हणजे यावेळेचा अर्थसंकल्प नेमका कुणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी आहे की नेमका कुणासाठी तो सर्वांसमोर मांडण्यात आलेला आहे? फार चांगला प्रश्न विचारलात. आपण अनेक वेळा सांगत असतो की भारत हा जगातल्या सर्वात जास्त तरुणांचा देश आहे, परंतु आपण पाहिलं तर आपले बहुसंख्य लोक अजून सुद्धा मला वाटतं 1980 वगैरे या ह्याच्यातच अडकलेले दिसतात. हा अर्थसंकल्प माझ्यासारख्यांकरता नाही, तुमच्यासारख्यांकरताही नाही, हा पुढच्या पिढीकरता आहे. 19 ते 25 ही जी पिढी आहे त्याच्याकरता हा अर्थसंकल्प आहे. हे जर आपण समजून घेतलं तर या अर्थसंकल्पाचं स्वरूप आपल्याला कळेल. सुरुवात अगदी करतो की अर्थसंकल्प यावेळेला पहिल्यांदा डिजिटली सादर झालाय, कारण पुढच्या पिढीकरता कागद वाचवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. क्लायमेटिक चेंजचा जो परिणाम होतोय त्याच्याकरता आपल्याला वृक्ष तोडायचे नाहीयेत. ते उदाहरण स्वतः सरकारने घालून दिल्यानंतर बाकी लोक फॉलो करतात, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजीवरती प्रचंड भर दिला गेला आहे आणि टेक्नॉलॉजी शिवाय सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो म्हणजे पायाभूत सुविधा यांच्यावरती भर दिला गेला आहे. कारण भारतासारख्या देशामध्ये पायाभूत सुविधा अजून आता 60-70 वर्ष झाली तरी अजून पायाभूत सुविधा म्हणाव्या अशा चांगल्या झालेल्या नाही आहेत आणि ते न होण्याकरता सरकारी धोरणं कदाचित कारणीभूत असतील, कदाचित आपली वृत्ती कारणीभूत असेल, पण त्यातनं आपण बाहेर पडतोय. ट्रान्सपोर्ट आपण बघितलं तर एअरपोर्ट, पोर्ट्स, रेल्वे आणि रस्ते या सगळ्यावरती प्रचंड खर्च सरकार करू इच्छित आहे. आधी केलाच आहे ना, आता करतच आहे. कारण त्याच्यात आणखीन एक अनुस्यूत आहे. हे जे 19 ते 25 मी म्हटलं, कोविडमधनं ते बाहेर आलेत पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्या त्यांच्या आहेत त्या गेल्यात किंवा नवीन नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्या लोकांकरता हे पायाभूत प्रकल्प अतिशय महत्त्वाचे असतात. हे पायाभूत प्रकल्प हा एक भाग झाला. तसंच आपल्या शेती क्षेत्रात बऱ्याच लोकांना नोकऱ्या मिळतात, त्यामुळे शेती क्षेत्राचं आधुनिकीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. जुन्या विचारांना पुढे आपल्याला निघायचं आहे आणि ते करण्याकरता या अर्थसंकल्पामध्ये माझ्या मते पुरेशी काळजी घेतली आहे. अजूनही कितीतरी करता येईल, यात वादच नाही. अहो, केव्हाही तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या की अजून चांगलं करता येईल हे तर आहेच, परंतु सरकारची अर्थसंकल्प हा रुपये आणि पैसे नसतो, सरकारचं व्हिजन याच्यात असतं. आणि माझ्या मते यात सरकारचं व्हिजन हे अतिशय क्लिअर आहे की पुढच्या पिढीकरता हा अर्थसंकल्प करायचा आहे. पुढचा समर्थ भारत जो आता होऊ देणं हे माझ्या मते कोणाच्याही हातात नाही आहे. आपली प्रगती सुरू आहे. आज पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आत्ताच झालेली आहे. IMFनी सांगितलेलं आहे की आपला जो ग्रोथ रेट आहे तो 11.5%, जो इतर कुठल्याही देशापेक्षा पुष्कळ जास्त आहे. आपल्या मागे जे चीन आहे ते 8.5% आहे. या सगळ्यांचं चिन्ह एकच दाखवतं की भारताची प्रगती आता घोडदौड सुरू झालेली आहे. त्या घोडदौडीला ऊर्जा पुरवणं, त्या घोडदौडीला संसाधनं देणं हे काम या अर्थसंकल्पाने व्हायला पाहिजे. अर्थसंकल्प उत्तमच आहे, परंतु त्या अर्थसंकल्पाचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते सुद्धा तितकंच उत्तम व्हायला पाहिजे. यात एकच चांगली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तरी मोदी सरकारचा इम्प्लिमेंटेशनबद्दलचा प्रोग्रेस कार्ड आहे ते समाधानकारक आहे. याहूनही चांगलं करता येईल.
वादच नाही. आता ही मगाशी जी ही ब्रेकिंग न्यूज नाही आहे, ही हार्ट ब्रेकिंग न्यूज आहे. ही आपण बघितली की साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला कितीतरी काळजीपूर्वक गोष्टी करण्याची गरज आहे. पण एवढा मोठा देश आहे, या गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे. परंतु या प्रकारच्या अर्थसंकल्पाने आपल्याला घोडदौडीला एक बळ मिळतं आहे आणि हा गेम चेंजर अर्थसंकल्प आहे, हे मी मुद्दाम नमूद करतो. कारण आपण अजूनसुद्धा अर्थसंकल्पावरती मागच्या अर्थसंकल्पाच्याच गोष्टींनी विचार करतोय. आपण त्यातनं बाहेर पडणं अतिशय आवश्यक आहे. आपण आता वेगळ्या युगात प्रवेश करतोय. आपल्या तरुणाईकरता आपल्याला काम करायचं आहे. ही भावना सरकारच्या मनामध्ये आहे आणि ती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झालेली आहे. अगदी घरासारखं उदाहरण घ्या. घर बांधणीला एवढं प्रोत्साहन दिलंय ते कशा करता? नुसतं राहणाऱ्यांकरता नाही, राहणाऱ्यांना तर स्वतःचं घर मिळणारच आहे, पण त्या बांधकामात जे हजारो हात गुंततात त्यांना काम मिळतं. अशा प्रकारच्या या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या निश्चितच चांगल्या आहेत. हेल्थकेअर साधी गोष्ट आहे. हेल्थकेअर चांगली केली की तुमच्या आरोग्यावरती तुम्ही चांगला खर्च केला की तुमच्या लोकांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, लॉंगिव्हिटी वाढते, प्रॉडक्टिव्हिटी वाढते. हे सगळं आवश्यक गोष्टी आहेत. ते इतके दिवस झाल्या नाहीत, आता ते होऊ घातलेले आहेत. त्याच्याकरता आपण त्यांचं खुल्या दिलाने स्वागत केलं पाहिजे. मी तर म्हणेन विरोधी पक्षांनी सुद्धा याचं खुल्या दिलाने स्वागत केलं पाहिजे. जिथे सरकार चुकतंय तिथे त्यांचा कान धरा, पण जिथे हा अर्थसंकल्प पुढे न्यायचा आहे त्याच्यात तुम्ही सुद्धा या. हा देश तुमचा आणि आमचा असा नाही, हा आपल्या सगळ्यांचा देश आहे. आपण सगळे या देशाला पुढे नेण्यामध्ये लागूया. आपल्याच पुढच्या पिढीचा प्रश्न आहे हो, बाहेरच्या कोणाचं भलं नाही याच्यात होणार आहे. तेव्हा माझी असं आवाहन आहे सगळ्यांना की लेट अस गो टुगेदर. आपण एकत्र जाऊया आणि यश मिळवूया. नक्कीच या अर्थसंकल्पाकडे आपण अतिशय सकारात्मक पद्धतीनं पाहायला हवं असं चंद्रशेखर सर आपण यावेळेला आवाहन करतात. खऱ्या अर्थानं हे सकारात्मक आहे का किंवा कशा प्रकारची पावलं सरकार उचलणार आहे हे देखील जाणून घेण्यासाठी प्रदीप पेशकारजी यांच्याकडे आपण जाणार आहोत. त्याचबरोबर अच्युत गोडबोले सर देखील आपल्यासोबत असतीलच आणि डॉक्टर अविनाश भोंडवे देखील या चर्चेमध्ये असतील. मात्र धन्यवाद चंद्रशेखर नेने सर, वेळ काढून आपण आलात आणि आमच्या या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. हे चर्चा आणि चर्चासत्र अशाच प्रकारे सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. लहान मुलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारा ॲप शिवांकने बनवलं. आता सर्वच मुलं आपल्या आयडियाजना रिअल बनवू शकतात, कोडिंग शिकून, ॲप्स बनवून. आजच whitehatjunior.com वर फ्री कोडिंग क्लास बुक.